नमस्कार. तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल. सध्या शहरामध्ये आशा वर्कर्सच्या सगळ्या कामावरती प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे ते नागरिकांकडून. पण का प्रश्न उभे केले जात आहेत? त्या आपलं काम प्रामाणिकपणे करतायत. मग कुठे नेमकं पाणी मुरतंय? याबाबत आपण अतिशय गहन चर्चा करणार आहोत. साधारणपणे गेल्या अनेक दशकांपासून आशा वर्कर्सचं नेतृत्व करणाऱ्या नेत्या आपल्यासोबत आहेत. चला तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया आणि नेमकं त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे, सध्या हा गोंधळ काय सुरू आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. आम्हाला प्रेक्षकांना तुमचं नाव, तुमचं पद, तुम्ही काय काम करता ते जाणून घ्यायचं आहे. मी पुष्पा माणिकराव पाटील, लालबावटा आशा वर्कर युनियनची जिल्हा सचिव आणि राज्याची महासचिव आणि ऑल इंडिया आशा वर्कर फेडरेशनची कोषाध्यक्ष या नात्याने या युनियनमध्ये मी काम करते. असं की आत्ता जी काही एकंदरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आशांच्या बाबतीत, आशा हा आरोग्य विभागाचा इतका महत्त्वाचा घटक आहे, की ती आरोग्य विभागातला सगळ्यात जर तळागाळात जाऊन कोण काम करत असेल तर ती आशा आहे. आणि एकंदरीत तिच्या भागामध्ये जवळजवळ तिला 1,500 लोकसंख्येमागे तिला काम करावं लागतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे 5 रजिस्टर तिचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुटुंबाचं सर्वेक्षण आलं, गरोदर मातांचं सर्वेक्षण आलं आणि लग्न झालेली जी पात्र जोडपी असतात त्यांचं सर्वेक्षण आलं, मग जन्मलेल्या मुलाचं सर्वेक्षण आलं आणि शेवटी जन्ममृत्यूचं सर्वेक्षण आलं. म्हणजे एकंदरीत एखाद्या कुटुंबाचं सर्वांगीण जे काही माहिती आहे ते आशा थ्रू गोळा केली जाते. म्हणजे आरोग्य सेवेचं जाळं विणण्याचं सूक्ष्म काम आशा वर्कर करतात हे अगदी स्पष्ट आहे. हो, त्यांच्याशिवाय आपल्या शासनाच्या कोणत्याच योजना तळागाळापर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्या खूप म्हणजे महत्त्वाचं काम या आरोग्य विभागात करतात. ताई सध्या शहरामध्ये 1-2 केसेस झालेल्या आहेत की आशा वर्कर्सना धमकावणं, त्यांना शिवीगाळी करणं आणि त्यांच्यावर मारण्यासाठी उठून जाणं. तर याबाबत काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? ज्या काही घटना झाल्या त्या खरंच निंदनीय आहेत. कारण का आशाचा तो कामाचा भागच आहे. पूर्ण आशा योजना ही गरोदर माता आणि बालकांचं संगोपन संवर्धन याच्यावरती आशांनी लोकांपर्यंत जाऊन प्रबोधन करणं यावर डिपेंड आहे. आणि त्या अनुषंगाने तो तिच्या कामाचा भाग आहे की तिला तिच्या भागामध्ये ज्या काही गरोदर माता भेटतील, मग तिचं वय काय असेल ते त्यांना मॅटर नाही करत. तिला योग्य सेवा देणं आणि तिची काळजी घेणं यासाठी आशा तिच्या कामाच्या थ्रू त्या सर्वे करते, तो डेटा घेते आणि आपलं जे काही नागरी आरोग्य केंद्र आहे, सोलापूरमध्ये असे 15 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि त्या 15 नागरिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ 504च्या जवळपास आपल्या आशा सेविका काम करतात. आणि म्हणजे ती माहिती देणं हा तिच्या जॉबचाच पार्ट आहे आणि दररोज उठून तिला भागात जावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये आता शासनाने बंधन घातलेलं जे काही आहे, बालविवाह कायदा आपल्याकडे अंमलात आणलेला आहे. त्याच्यामधून जर बालविवाह झाले असतील आणि त्याच्यातून जर कोणी गरोदर राहिला असेल तर त्या गरोदर माता या ठिकाणी सापडतातच. आपल्या जे काही भागामध्ये एखादी दुसरी गरोदर माता ती सापडते, पण ती आशांच्या भाषेमध्ये ती हाय रिस्क माता असते. हो बरोबर. कमी म्हणजे वयाची जी माता त्यांच्यासाठी हाय रिस्काची असते आणि तिला जास्ती केअर करावं लागतं त्या मातेचं. आणि मग त्या दृष्टीने मग त्या मातेची नोंदणी करणं असेल, आपल्याकडे सर्वच गरोदर मातांची नोंदणी करण्यासाठी RCS पोर्टल डेव्हलप केलेलं आहे सरकारने. मग ते पोर्टल भरत असताना त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड लागतं. जर आधार कार्ड मध्ये जर त्या ठिकाणी काही डाऊटफुल आलं तर मग तिचा जन्म दाखला मागवला जातो आणि मग ते जन्म दाखला आणि ते सगळं पोर्टल भरल्यानंतर ती माहिती आपोआप पोर्टलद्वारे आपल्या आरोग्य विभागाला येते. आणि हे कशामुळे होतं, अशी हिंमत कशी वाढली आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं की आता शासनाने कसं support याबाबत खरं तर शासनाने सकारात्मक गोष्टी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. कारण आशाला तिचा भाग काही बदलायचा नाहीये, ती कायम तिथंच काम करणार नाही आहे. म्हणजे नेमकं काय करायला हवं? नेमकं पोलीस संरक्षण शासनाने द्यायला हवं की काय करायला हवं? नेमकं एक तर म्हणावं तसं आपल्याकडे बालविवाह विरोधक कुठलाही कायदा जरी केला असला, परंतु अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे होताना दिसून येत कानाडोळा नाही. होतोय त्याच्याकडे. त्याच्याकडे म्हणावं तितकं काटेकोरपणे आपल्या इथं अजूनपर्यंत होताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ह्या बालगरोदर माता आढळून येतात. आणि प्रतिबंधात्मक काय योजना करायला हवी? आता प्रतिबंधनात्मक जर करायचं झालं तर ते खाली तळापासूनच करावं लागेल. एक तर त्या मुलांच्या प्रशिक्षणात वाढ करावं लागेल, त्यांच्या समजमध्ये, पालकांच्या प्रबोधनामध्ये वाढ करावं लागेल. आणि आपल्याकडे गरिबीची संख्या इतकी असल्या कारणानं ज्या वाड्या वस्त्यांवरच्या मुली आहेत त्यांच्याच बाबतीत या घटना घडतात. समुपदेशनाची जास्त गरज आहे. समुपदेशनाची जास्त गरज आहे. आशा किशोरवयीन मुलींना समुपदेशन करतात, पण त्याचा म्हणावा तितका परिणाम होत नाही. याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंगची वेगवेगळ्या आरोग्य विभागातून ट्रेनिंग देण्याची गरज आहे. वस्ती पातळीवरती केवळ आशाच नाही, त्या वस्तीमधला नगरसेवक असेल,
तिथले जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले काही गट असतील यांचा एक ग्रुप केला जावा, म्हणजे समाजातून सहकार्य सगळ्यांनी अपेक्षित आहे. एकत्रित येऊन त्या पण ठिकाणी ही जी मारहाण होते किंवा शिवीगाळी होते किंवा धमकावणं आहे, एखाद्या स्त्रीला ती मनापासून काम करत असताना असा जर त्रास होत असेल तर तुमची सरकारकडून नेमकी अपेक्षा काय आहे? माझी शासनाकडून एकच अपेक्षा आहे की मुळात ही माहिती कोण दिली हे समोरच्याला सांगण्याची गरज नाही, कारण फर्स्ट व्यक्ती तीच असते, ती म्हणजे आशा. त्यामुळं तुम्ही किती जरी तिचं नाव गोपनीय ठेवायचं म्हणलं तर संबंधित व्यक्तीला गेस करायला वेळ लागणार नाही. त्यामुळं एक तर असं कुणी जर काही करत असेल की माहिती मिळाली की त्या आशाने हे असं केलंय, तर आम्ही जाऊन कंप्लेंट देण्यापेक्षा त्या ठिकाणी जागेवर त्याच्यावरती काहीतरी कृती पोलिसांनी केली पाहिजे. कारण आम्हाला इतका वाईट अनुभव आला की आमच्यावर बेतलेल्या प्रसंगाचा ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी FIR दाखल करायला जातो 5-5 तास आम्हाला त्या ठिकाणी FIR करताना थांबावं म्हणजे लागलं. तो विलंब न होता विलंब पटकन न होता कारवाई व्हायला. तात्काळ जर आली ना आशा, बाकी कुठलं काही न करता तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही तिचा गुन्हा नोंदवून घ्यावा आणि त्या संबंधित व्यक्तीला असं मोकळं सोडता कामा नये. एक 6 महिने त्याला आत ठेवलं ना, आणि 6 महिने न जामीन देता जर तशा लोकांना आतमध्ये ठेवलं तर कदाचित कुणी अशी डेअरिंग करणार नाही की अच्छा. बाबा असं म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला कुणी म्हणजे जाऊन दमदाटी करणं किंवा बोलणं ह्या गोष्टी होणार नाही. आणि जरी काही असं अल्पवयीन काही केसेस झाले तर ते केसेस तितक्याच काटेकोरपणे त्याच्यावरती म्हणजे गुन्हा दाखल करून त्या जे काही संबंधित लोक दखल घ्यायला असतील हवी त्याची. त्याच्यावरती पण त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे. समाजाला काय आवाहन कराल तुम्ही? समाजाला इतकंच आव्हान करणार आहे की आशा ही तुमच्या घरापर्यंत येते, आपल्या घरच्यांपेक्षाही जास्त काळजी आशा तुमची घेते. तुमच्या घरातला छोटा जन्मलेला बाळ असू दे किंवा वयोवृद्ध व्यक्ती असू दे, आता तर जे बेडवरती पडलेले आहेत त्यांची सुद्धा काळजी आशांना घ्यायला सांगितलेले, त्यांचंही पाठपुरावा आशांना घ्यायला सांगितलेलं. तर इतकी माहिती जर आशा तुमच्या घरची येऊन इतकी जर सेवा ती करत असेल तर माझ्या समाजाकडून एकच आहे की किमान तिच्या कामाच्या दृष्टीने तिच्या याच्या दृष्टीने तिला सहकार्य करा. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरासमोर येऊन तिला जर असं काही करत असतील तर आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन तिच्या मागे खंबीरपणे उभं राहून समोरच्या व्यक्तीला जाब विचारा, ती काय चुकीचं केली याची त्याला जाणीव करून द्या. म्हणजे आशा कुठं चुकत नाही, तू जे चुकीचं करतोय ते तू करू नको. म्हणजे समाजाकडून हीच अपेक्षा आहे की आशाच्या कामाचा सन्मान करा आणि तिला सन्मानाची वागणूक मिळेल अशी सगळ्या समाजाने तिच्याकडे हे पाहिलं पाहिजे, भूमिका असायला तिच्या कामाच्या दृष्टीने. नक्कीच जर काम चांगलं आणि विधायक असेल तर तिथं समाजाचा सहकार्याचा भाग खूप महत्वाचा आहे. आशा ही खऱ्या अर्थाने आशा म्हणजे किरण देण्याचं काम करते. आरोग्य क्षेत्रात या घटकाचा मोलाचा वाटा आहे. तो वाटा आपण स्वीकारायला हवा, त्याचा सन्मान करायला हवा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपली ही सक्रिय कृती असायला हवी अशीच अपेक्षा पाटील ताईंनी इथं व्यक्त केलेली आहे. निश्चितच आपण सर्व सोलापूरकर आपण या संघटनेला या घटकाला मदत करण्याचा निश्चय करूया. अश्विनी तडवळकर, कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह सोलापूर तरुण भारत डिजिटलसाठी.